आणि हे बघा, या पुस्तकात आपला फोटो छापलाय. अरे हे तर प्रोफेसर जॅक्सनचं पुस्तक आहे, फर्स्ट वर्ल्ड टूर. आपण सगळे फर्स्ट वर्ल्ड टूर ला गेलो होतो. अरे गाढवा, हे आपण नाही, आपले पूर्वज आहेत. अरे खाली काय लिहिलंय? माझे 4 सगळ्यात जवळचे मित्र जॉनी, पोनी, हुकट आणि दमदार. आपले पूर्वज प्रोफेसर जॅक्सनचे मित्र. अरे वा, चला वाचूया मित्रांनो की ते एवढ्या मोठ्या सायंटिस्टचे मित्र कसे बनले. या मैत्रीची सुरुवात तेव्हा झाली होती जेव्हा बँक ऑफ लंडन मध्ये चोरी झाली होती. सांभाळून, इकडची सुरक्षा व्यवस्था खूपच कडक आहे. काचेचा डब्बा हल्ला तर खूप आवाज होईल. मग आपण हिरा डब्या सकटच उचलूया ना. उचलला तर डबा हलणार नाही का डब्या? हिऱ्याच्या एवढ्या जवळ येऊन आपण असंच परत नाही जायचं. धोका पत्करावाच लागेल.
दमदार पाण्याचा पाईप. गो. अरे वा, लय कामाचे आहेत हे शिपाई. आपण अडकलोय. मी झाडावरून पळू शकत नाही. अरे यार. मारा उडी. मी नाही उडी मारू शकत. जॉनी चल. Follow them! मित्रांनो, घोडागाडी मोटरसायकल पेक्षा जास्त वेगात नाही जाणार. ठीक आहे, मग साईड देऊया त्यांना, ते पुढे तरी जातील ना. अरे गाढवा, ते आपल्याला पकडायला येत आहे. त्यांना साईड कशा पाय द्यायची.
मित्रांनो, हे तर अजूनही मागे येत आहेत. पण ते असे आपल्या मागे का लागलेत? आपण असं काय चुकीचं वागलोय? हा हिरा घेतलाय. पण हा तर आपलाच पारंपरिक हिरा आहे. तू विसरलास? लॉर्ड कनिंगने हा हिरा आपल्या गावातून चोरी करवला होता. जॉनीचं बरोबर आहे. आपण फक्त आपली वस्तू परत घेऊन जातोय. पण ही गोष्ट या लोकांना कधीच नाही कळणार. कळलं काय? कोणी? ते लोक जवळ येतात. मी घोडागाडी गल्लीत घुसवतो. तुम्ही सगळे उडी मारून पळा. ही कसली विचित्र जागा आहे. ओय हेल्प! ओय! अरे कोणीतरी मला हेल्प करा. मला वाचवा. ओय! ओय, वाचवा. करू नका तुम्ही नॉईस. वाचवा मला बॉईज. मला तर वाटायचं फक्त आम्ही पक्षीच उडू शकतो. इथं तर अख्खा माणूस उडतोय. तो माणूस बहुतेक त्या पक्षामध्ये अडकलाय. रशीचा फास बनवून त्या पक्षावर टाका. हा पक्षी नाहीये. थँक्स गुरु, तुम्ही लोकांनी मला वाचवलं. माझं नाव जॅक्सन. ओ म्हणजे ते जॅक असतील ना. प्लीज चेंज करा डर्टी चादर. ते आहेत पन्नालाल, माझे फादर. द्या टाळी. जर तुम्ही जॅक्सन आहात तर तुमच्या वडिलांचं नाव जॅक असायला हवं ना. ओय गुरु, जॅक्सनच माझं नाव आहे. जॅक्सनजी, तुमचं मराठी तर खूपच चांगलं आहे हो. मी भारतीय आहे. जय किशन खन्ना. लंडनला येऊन नाव जॅक्सन बदललं. द्या टाळी. पण ही कोणती जागा आहे आणि तुम्ही कोण आहात? मी आहे प्रोफेसर, सायंटिस्ट, मॅथमॅटिशियन आणि इन्व्हेंटर. इन्व्हेंटर? तुम्ही काय इन्व्हेंट केलंय हो? याला विचारायचंय की तुम्ही उडत कसे होता. आता ही काय नवीन गोष्ट आहे? जसं पाण्यामध्ये चालणारं जहाज असतं तसंच मला हवेमध्ये उडणारं जहाज बनवायचं आहे. हवेत उडणारं उडणारं जहाज? जहाज. उडणार जहाज? येस, एक फ्लाइंग शिप. पण मला सांगा तुम्ही कोण? आम्ही हिरा चोरी चोरी नाही, नोकरी नोकरी. नोकरीच्या शोधात आम्ही सगळे इथे आलोय. होय, हा दमदार कुक आहे. मी फुकट बटलर, जॉनी गार्डनर आणि हा पोनी. मी बॉडीगार्ड. अरे वा, याला म्हणतात योगायोग. मला सुद्धा या सर्वांची गरज होती. द्या टाळी. अरे वा, याला म्हणतात नशीब. मग आम्ही तुमच्यासाठी काम करू आणि त्या बदल्यात तुम्ही आमची राहण्याची आणि खाण्याची सोय करा.
सगळ्यांनी नीट वागा, समजा राहायला मिळाली जागा. हो. ती खोली बघताय ना, तिथे जाऊन झोपा. सकाळपासून कामाला सुरुवात करा. ओके बॉडीगार्ड पोनी, उद्या सकाळी आपण युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स आणि टेक्नॉलॉजीला जाऊया. ओके तिथे मला नेहमी बॉडीगार्डची गरज भासते. ओके सर. इंडिया मधून तो हिरा आम्ही चोरी केला आणि तोच हिरा आमच्या बँकेतून कोणीतरी चोरी केला. बीपी हाय आहे. आ, 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 आ. तू इथे काय करतोयस? बँक ऑफ लंडन मध्ये ही चोरी झाली आहे आणि आपल्याला शोधून काढायचंय की चोर कोण आहे. चोरांनी फक्त इंडियातून आणलेला हिरा चोरलाय, त्यामुळे चोर इंडियन्सच असतील. तुम्ही त्यांना नाही पकडू शकणार. का हो? ते 4 तासापूर्वीच पॅरिसला जाणाऱ्या शिप मध्ये बसले असतील. तिथून ते ट्रेन पकडून टर्कीवरून 1 महिन्यामध्ये भारतात पोहोचतील. हे सगळं तुला कसं माहित? नाही माहित नाहीये, पण माझं कॅल्क्युलेशन आहे. पण इतक्या खात्रीनं कसं काय सांगू शकतोस? कारण मी मॅथमेटिशियन आहे आणि माझ्या कॅल्क्युलेशनचा रिझल्ट हेच आहे. मिस्टर मॅथमेटिशियन, तुमचं असं कोणतं अजून कॅल्क्युलेशन आहे जे आम्हाला माहित असायला हवं? माझं कॅल्क्युलेशन आहे की जर कोणी पृथ्वी प्रदक्षिणा केली तर 5 महिन्यामध्ये वर्ल्ड टूर करून तो याच जागी पोहोचायला पाहिजे. शर्ट इज व्हेरी टाइट, माय कॅल्क्युलेशन इज व्हेरी राईट. पण तू हे सिद्ध करू शकतोस? नक्कीच करू शकतो, पण माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये, कारण मी एक हवेत उडणारा जहाज बनवतोय. आणि त्यासाठीच ग्रँट घ्यायला आलोय. ठीक आहे, मी ग्रँट देतो. त्यासाठी अट आहे की तू 5 महिन्यात वर्ल्ड टूर करून इथे परत यायचं आणि आम्ही तुला 10 लाख पाऊंड देऊ. पण जर तू नाही येऊ शकलास तर तुला फक्त ही युनिव्हर्सिटी नाही, लंडन सुद्धा सोडावं लागेल कायमसाठी. बोल, अट कबूल आहे? हो, अट कबूल आहे. अरे नाही कबूल आहे, माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. तो भित्रा आहेस. बीपी हाय आहे. मिस्टर जॅक्सन डरपोक नाहीयेत. एवढ्याशा गोष्टींनी त्यांचं बीपी हाय होत नाही. यांनी ठरवलं तर फक्त 3 महिन्यामध्ये अख्खं जग फिरून दाखवतील. हो, अगदी बरोबर. यांना तुमची अट कबूल आहे. हो, कबूल आहे, कबूल आहे. काय? ठीक आहे, मग ठरलं तर 3 महिन्यामध्ये तू वर्ल्ड टूर करून इथे 12 वाजेपर्यंत पोहोचायचं. आणि जर नाही पोहोचलास तर लंडन सोडशील. बीपी हाय आहे. मी घातली नाहीये टाई, आता मात्र झाला बीपी हाय. चला सर, या वर्ल्ड टूर चॅलेंज साठी उद्या सकाळचं जहाज पकडावं लागेल. लॉर्ड, ही पैस लावायची काय गरज होती? जॅक्सनच्या एक्सपेरिमेंटची बातमी क्वीन पर्यंत पोहोचली आहे प्रोफेसर. माझी खुर्ची धोक्यात आहे. जॅक्सनला लंडन मधून हाकलण्यासाठी हा प्लॅन बनवला आहे. पण जर तो ही पैस जिंकला तर? नाही करू शकणार. पॅरिस मध्ये माझा मित्र मॉन्टी, त्याला तिथून पुढे जाऊच देणार नाही. मित्रांनो, हा प्रवास असणार खूपच फनी आणि क्यूट. लंडन टू पॅरिस, पॅरिस टू टर्की, टर्की टू इंडिया, इंडिया टू जपान, जपान टू सॅन फ्रान्सिस्को आणि सॅन फ्रान्सिस्को ते लंडन. हा आहे आपल्या वर्ल्ड टूरचा रूट.
इथे असायला पाहिजे सुंदर घर. बघा किती सुंदर आहे हा शहर. मग संध्याकाळपर्यंत फिरूया, कारण तसंही आपली टर्कीची ट्रेन संध्याकाळी स्टेशनवरून सुटणार आहे. पण पोनी, आपण या वर्ल्ड टूर वर का जातोय? अरे, लंडन मधून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग आहे. आपण जॅक्सन सोबत आहोत, त्यामुळे कुणी आपल्यावर संशय सुद्धा घेणार नाही. आणि वर्ल्ड टूरच्या बहाण्याने आपण परत आपल्या देशात पोहोचू शकू. बरं झालं आपण लंडनच्या बाहेर आलो ते. आता आपल्याला कसलाच धोका नाहीये. मॉन्टी, वाजवे घंटी, करेल सगळ्यांची सुट्टी. माझा मित्र लॉर्ड कनिंगने मेसेज पाठवलाय की हे लोक या शहराच्या पुढे जाता कामा नये. नाव आहे मॉन्टी, वाजवतो घंटी, करतो सगळ्यांची सुट्टी. तुम्ही पिऊन आहात का? हा, मी काय पिऊन वाटतो? नाही, पण घंटी वाजवून शाळेला सुट्टी झाली तर पिऊन काकाच सांगतात ना. मी घंटी वाजवून तुझी सुट्टी करेन. अटॅक. आता ह्याच्याने मारतो. हात भाजला. मॉन्टीची वाजली घंटी, झाली त्याची सुट्टी. बघा तिथे फुगा, त्यात बसून आपल्याला सटकायला हवं. गुरु, हवेची दिशा एकदम बरोबर आहे. या दिशेने आपण टर्कीला नक्कीच पोहोचू. चला. नराची असते मादी, आम्ही जाणार सर्वात आधी. शेरो शायरी नंतर करायची बर का. आधी इथून चला तुम्ही. हा हा हा. अरे, हे तर आपल्याला खाली खेचतायत. याला बिचाऱ्याला वर घ्या, नाही तर लटकून लटकून बिचाऱ्याची घंटी वाजेल. अरे, याला बरोबर घेऊन नाही जायचंय, याच्यापासून पिछा सोडवायचा आहे. मी आता आलो. अरे पोनी पडला की रे. घाबरू नकोस तू पोनी. मी तुला त्या फुग्यापर्यंत पोहोचवतो की नाही ते बघ. सॉरी पोनी, इथून पुढे फुग्यापर्यंत तुलाच पोचावं लागेल. आपण टर्कीला पोहोचलो. तो पहा सुलतानचा महाल. पोनी, फुगा खाली उतरव. कोणीतरी फटाके फोडतंय. दिवाळी जवळ आली का? गाढवा, फेब्रुवारी दिवाळी येते का? हा गोळ्यांचा आवाज आहे. पोनी, हळूहळू खाली उतरव. मी काही करू शकत नाहीये, फुग्याला भोकं पडली आहेत. काय? आपण खाली पडतोय का?
तोच लंडनच्या बँक मधून चोरी झालेला हिरा आहे? नाही सुलतान, हा तो हिरा नाहीये. म्हणजे आपण लंडनच्या बँकेमधून चुकीचा हिरा घेऊन आलो. तू इतका मोठा गाढवपणा केलायस की तुझ्या पुढच्या कितीतरी पिढ्या गाढवच पैदा होतील, कळलं काय? होय होय, आमच्या म्युझियम साठी आम्हाला तो हिरा पाहिजे. पण तुम्ही आहात कोण? होय होय होय, आम्ही सुलतान सनसनी बिन खाना आहे. सगळ्यांनी आमचं म्हणणं ऐकलंच पाहिजे. सुलतान असून सुद्धा तुम्ही बिनखाना कसे काय हो? तुमच्याकडे तर जेवण बनवायला खूप सारे कुक असले पाहिजेत ना. आम्हाला हिरा पाहिजे. कोणता हिरा? हिरा आमच्या गावचा भंगारवाला हिरालाल यांना जुन्या गोष्टी गोळा करायला खूप आवडतात ना, त्यामुळे हिरा पाहिजे. हो ना सुलतान? हिरालाल, लाल हिरा पाहिजे ना. होय, आम्ही सुलतान सनसनी बिन खाना आहोत आणि टर्की मध्ये सगळ्यांवर आम्ही हुकूम सोडत आहोत. तुम्ही हुकूम सोडण्याआधीच मी हा ढोल तुम्हाला वाजवून दाखवतो सुलतान. नाही, तो गुदगुदल्या नगरीचे सरदार फुरफुरी यांचा 200 वर्ष जुना ढोल आहे. आम्हाला जाऊ दे, नाहीतर हा ढोल फोडून टाकेन. नाही नाही, ढोल फोडू नकोस, ढोल फोडू नकोस. गार्ड्स यांना जाऊ द्या, कोणी यांना थांबवायचं नाही. आम्ही इथले सुलतान सनसनी बिन खाना आहोत आणि सगळ्यांवर आम्ही हुकूम सोडत आहोत. थँक्यू सुलतान साहेब. चला पटापट. अरे फोडला रे, फोडला रे, सरदार फुरफुरीचा ढोल फोडला रे. सॉरी. लोट्या पठाणचं महागडं वस्त्र फाटलं. तू हा भाला बाजूलाच ठेव. किंग लुमरचा झुमर इज नो मोर. पकडा या सगळ्यांना. नाही, तो भविष्य दाखवणारा ग्लोब आहे. कॅच 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 करा, कॅच. ग्लोब तर वाचलं पण सुलतान नाही वाचले. जॅक्सन सर, आता इथून पुढे कुठे जायचंय? वापरू नका तुमचं इमॅजिनेशन. आपल्याला जायचंय रेल्वे स्टेशन. माणुसकीचा सुरू झालाय नवीन ट्रेंड. थँक्यू व्हेरी व्हेरी मच माय फ्रेंड. विश्वासच बसत नाही की थोड्याच वेळामध्ये आपण आपल्या देशात पोहोचणार. दमदार, थोडा चहा मिळाला असता तर मजा आली असती रे. मी आता घेऊन येतो सर. आमच्यासाठी सुद्धा घेऊन ये बर का. ओके सर. मी आहे ना मॉन्टी. वाजवेन घंटी, करून टाकेन सुट्टी. दमदारनी प्लेट्स पाडल्या, पण त्याच्यातून असं कधीच होत नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. चला आपण बघूया. मॉन्टी तुमच्या मागावर असताना तुम्ही ही वर्ल्ड टूर कधीच पूर्ण करू शकणार नाही. तो बरा आहे रे, झाडावर लटकतोय बिचारा. मला वाटतं त्याला इथे उतरायचं होतं म्हणून चालत्या गाडीतून उतरला की काय. अरे यार, हे प्रॉब्लेम्स काही संपतच नाहीयेत. आता अजून काही व्हायला नको. 2 आठवड्यातच आपण आपल्या गावाला पोहोचणार आहोत.
पोनी फोकट आणि दमदार परत आले. बाळा, हिरा आणलास का? हो ते मला माहित होतं हे लोक रिकाम्या हाताने परत नाही येणार. कुठला हिरा? पोनी दे ना रे हिरा. माझ्या मैत्रिणीचं नाव आहे मीरा. तुझ्याकडे आहे कोणता हिरा? अरे वा, काय शेरोशायरी करता तुम्ही. वा वा वा. जसा देश तसा वेश. तू उगाच विषय बदलू नकोस. आपण कुठल्या तरी हिऱ्याबद्दल बोलतोय. या हिऱ्याविषयी बोलतोय. अहो, आमच्या गावचा प्राचीन हिरा आला. आता गावात सगळं व्यवस्थित होईल. खरं तर मला आधीच संशय आला होता. हा तर तोच हिरा आहे जो बँकेतून चोरला गेला होता. नाही नाही, हा तर आमच्या गावचा हिरा आहे जो लॉर्ड कनिंगहॅमच्या माणसांनी इथून चोरला होता. जॅक्सन सर थांबा. आमचं म्हणणं तर ऐकून घ्या. सर आमचं म्हणणं तर ऐकून घ्या. यापेक्षा जास्त नाही बघायचं. दूर व्हा. तुमचं नाही ऐकायचं. तर एकदा ऐका तर तुम्हाला सगळं समजावतो. काय समजावणार? की तुम्ही माझ्याशी मैत्रीचं नाटक केलं. तुम्हाला माझी मदत करायची नव्हती, पण माझ्या बरोबर वर्ल्ड टूरचं बहाणं करून हा हिरा स्वतःच्या गावी पोहोचवायचा होता. यापुढे कधी मला तुमची तोंड दाखवू नका. कधीच दाखवू नका. चालते वा. अरे मित्रांनो, हे योग्य नाही झालं. होय. जॅक्सन सर खूप भोळे आहेत. ते एकटे कधीच पैस जिंकू शकणार नाहीत. आणि जर का ते हरले तर त्यांना कायमसाठी लंडन सोडून जावं लागेल. असं कधीही नाही होणार. का नाही होणार? कारण आपण सगळे असं कधीच होऊ देणार नाही. जॅक्सन सर आपल्याला त्यांचे मित्र मानतात आणि आपल्यामुळेच ते बिचारे दुःखी आहेत. मित्रांनो, आपली खरी मैत्री दाखवून द्यायची हीच ती वेळ. अट पूर्ण करण्यामध्ये जॅक्सन सरांची मदत आपण नक्की करायची. हो, पण आपल्याला तोंड झाकून जावी लागतील. अरे पण ते का? ते म्हणाले होते ना, कधीच तुमची तोंड दाखवू नका. हा इतकं गाढवासारखा बोलतो की याच्या येणाऱ्या पुढच्या कितीतरी पिढ्या गाढवच जन्माला येतील. असं काय बघताय? मला माहितीये मी हे दुसऱ्यांदा बोलतोय, पण याची रिपीट व्हॅल्यू सुद्धा तेवढीच आहे. कळलं काय? अरे उगाच वेळ घालवू नका. जॅक्सन सरांना आपल्या मदतीची गरज आहे. इथून ते जपानला जातील, जपानवरून न्यूयॉर्क आणि न्यूयॉर्क वरनं लंडनला जाण्यासाठी शिप पकडतील. चला. आणि आता जोपर्यंत तुझ्या पैजेचे सगळे दिवस पूर्ण होत नाही, तू इथेच राहशील. शाळेत घेतात खूप सारी फी. यू कॅन डू दिस टू मी. आम्ही काहीच करू शकत नाही. आता तर तुझ्या मदतीला तुझे मित्र सुद्धा नाहीयेत. असं कोण म्हणतं? मित्र तर आले. माझे मित्र नाही आहात तुम्ही. चालते बा इथून. एकदा का तुम्हाला पैज जिंकून दिली ना, की मग कधी तुम्हाला आमचं तोंड दाखवणार नाही. यावेळेस मार्शल आर्ट्स एक्सपर्ट घेऊन आलोय. पैज नाही जिंकू शकणार तुम्ही. नाव आहे मॉन्टी. वाजवेन घंटी, करून टाकेन सुट्टी.
थँक्यू माय फ्रेंड्स. मी तुमच्या मैत्रीवर शंका घेतली त्याच्यासाठी आय एम सॉरी. सॉरी तर आम्ही तुम्हाला म्हणायला हवं. आम्ही तुमच्याशी असं खोटं बोलायला नको होतं. सर फक्त 15 दिवस राहिलेत. आपल्याला न्यूयॉर्कला जाऊन शिप पकडायची आहे. लवकर निघायला हो सर, लवकर. रन जॅक्सन रन फास्टर. आम्ही तुमच्यासाठी शिप थांबवून ठेवली आहे. शिप वर तुमचं स्वागत आहे सर. थँक्यू गुरु. जॅक्सन सर 4 दिवस झालेत. आता उद्या आपण लंडनला पोहोचूच. होय, उद्या आपण पैज नक्की जिंकू. हो, समुद्राच्या मधोमध आता कोणी आपल्याला थांबवू पण नाही शकणार. हे रात्र होण्याआधीच कोण गाढव मशाल पेटवतोय बरं? सगळे अलर्ट व्हा. पायरेट्सने अटॅक केलेला आहे. कुठे दिसत तर नाहीयेत. आणि पॅरेट्स एवढी मोठी मशाल कशी काय फेकू शकतील? पोपट तू उचलून दाखव बघू. तू एवढा मोठा गाढव आहेस की तुझ्या पुढच्या कितीतरी पिढ्या गाढवच पैदा होतील. ही गोष्ट मी तिसऱ्यांदा बोलून दाखवतोय, पण लक्षात घ्या याची रिपीट व्हॅल्यू आहे. अरे पॅरेट्स नाही रे, पायरेट म्हणजे समुद्रावरचे डाकू. जा लुटा ह्या शिपला. पूर्ण शिप डॅमेज केलंय. आता आपण पुढे जाऊ नाही शकणार. जॅक्सन आय एम सॉरी. मग आम्ही लंडनला कसं पोहोचणार? उडून कसं काय जाणार? आणि तुम्ही कोण आहात? आम्ही ब्राईट आहोत. पण तुम्ही तर अजिबात चमकत नाही आहात. मित्रांनो, मला तर हे लंडनचे डॉन वाटतायत. अरे आमचा सरनेम ब्राईट आहे. आम्ही ब्राईट ब्रदर्स आहोत आणि आम्ही हवाई जहाजाचं एक मॉडेल बनवलंय. या कागदावर बसून लंडन पर्यंत कसं उडत जाणार? अरे कागदावर बसून नाही जायचंय. आपल्याला हे हवाई जहाज बनवावं लागेल. जॅक्सन सर, आम्हाला माहितीये तुम्ही फ्लाइंग मशीनवर एक्सपेरिमेंट करत होतात, म्हणूनच तर आम्ही तुमचे फॅन आहोत. ओ गुरु, एका दिवसात हवाई जहाज कसं काय बनेल? हो, आणि इथे हवाई जहाज बनवायचं सामान कुठून येणार? थँक्यू ब्राईट ब्रदर्स. पण माझं स्वप्न आता कोणीही पूर्ण करू शकणार नाही. एक मिनिट जॅक्सन सर, हे जहाज लाकडाचं बनलेलं आहे. हे तोडा ना. अवतर लोखंडाचे तुकडे आहेत, फॅन आहेत, रश्या आहेत. शिवाय काम करायला आम्ही सगळे आहोत. माझ्यासाठी तुम्ही तुमचं जहाज तोडणार? एनिथिंग फॉर यू सर. लय भारी, लय भारी, लय भारी. ते म्हणतात ना, आता कशाला उद्याची वाट निघून चालली बघा रात. कळलं काय?
आम्ही तयार आहोत. चला जॅक्सन सर. ऑल द बेस्ट. ते पहा उडणारं यंत्र. त्याने करून दाखवलं. प्लेनचा पंखा थांबलाय. काही हरकत नाही, इथे अजिबात तुकडत नाहीये. अरे मूर्खा, प्लेनचा पंखा बंद झालाय. हे प्लेन खाली पडू शकतं. मी जोरात पॅडल मारतो. आ, 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 आ. बीपी हाय आहे. स्टॉप देम. थांबवा त्यांना. शर्यत पूर्ण व्हायला 5 मिनिटं बाकी आहेत. आपण लढण्यात वेळ घालवू नाही शकत. जॅक्सन सर तुम्ही आत जा. यांना आम्ही बघून घेतो. थांबवा थांबवा कोणीतरी त्यांना. मी जिंकलो. ओय होय ओ गुरु, मी जिंकलो. आहा. थँक्स मित्रांनो, हे सगळं तुमच्या मदतीमुळेच शक्य झालंय. आहा. वन फोटो प्लीज. वा काय स्टोरी होती. मजा आली. आपल्या पूर्वजांनी खऱ्या अर्थी मैत्री निभावली. कळलं काय? हो ना, वचन दिलं होतं ते त्यांनी पूर्ण पण केलं. गाढवा, लोक मांजर कुत्रा पाळतात, त्यांनी शब्द पाळला. माझे पंजोबा तुझ्या पंजोबांना एकदा बरोबर बोलले होते. काय रे? तू एवढा मोठा गाढव आहेस की तुझ्या पुढच्या कितीतरी पिढ्या गाढवच जन्माला येतील. त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. कळलं काय?